मित्रांनो, कोकण आणि केरळ साईडला एक वेगळा असा मासा आढळतो. हा जो मासा आहे ना, ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पर्ल स्पॉट फिश, मराठीमध्ये म्हणतात काळुंदरी, आणि केरळ साईडला किंवा साऊथ साईडला ह्याला म्हणतात कार्मिन. हा मासा जो आहे हा प्रामुख्याने नदीखाडीत सापडला जाणारा मासा आहे. समुद्रात हा मासा सापडला जात नाही. या माशाला नदीतलं पापलेट असं म्हटलं जातं. आता या माशाला पर्ल स्पॉट फिश का म्हणतात? जर जवळून तुम्ही पाहाल ना, तर या माशावर पांढऱ्या रंगाचे ठिपके मोत्यांसारखे दिसणारे आहेत बघा, पूर्ण अंगावर. त्यामुळे ह्याला इंग्लिशमध्ये पर्ल स्पॉट फिश असं म्हटलं जातं. आता हा मासा जो आहे ना, हा प्रामुख्याने काळोखात फिशिंग केला जाणारा मासा आहे. म्हणजे दिवसाढवळ्या हा मासा सहसा दिसत नाही, पण रात्री जेव्हा खाडीतलं पाणी आटतं, म्हणजे वॉटर लेवल जेव्हा कमी होतं, अर्थात जेव्हा खाडीमध्ये सुकती लागते, तेव्हा हा मासा आपल्याला स्पॉट होतो. आणि तेव्हा हँडनेट किंवा लँडिंग नेटच्या सहायतेने हा मासा बेसिकली याची फिशिंग केली जाते. खायला अतिशय सुंदर असा हा मासा आहे आणि प्रामुख्याने जसं मी बोललो, कोकणात आणि केरळमध्ये हा मासा खाल्ला जातो. तुम्हाला ही माहिती होती का? नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. आणि अशा छान छान इन्फॉर्मेशनसाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला नक्कीच सबस्क्राईब करा.